मोठी बातमी सध्या समोर येते। इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळल्या। कव्वालीच्या कार्यक्रमात जलीलांवर नोटांचा वर्षाव झाला। एमआयएम कार्यकर्त्यांनी जलीलांवर नोटा उधळल्याचं प्रकरण सध्या समोर येते। नोटा उधळतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। बिहार निवडणुकीत एमआयएम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। याच कार्यक्रमात अक्षरशः नोटांचा पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। जलील यांच्यावर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून 100 आणि 500च्या नोटा उधळण्यात आल्याचं व्हिडिओत दिसतंय। यावरून जलील यांच्यावर टीकाही होण्याची शक्यता आहे। तर एमआयएम कार्यकर्त्यांनी जलीलांवर या नोटा उधळल्याचं दिसून येतंय। कव्वालीच्या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर या नोटा उधळल्यात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आपण हा सगळा प्रकार पाहतोय। एमआयएम कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळल्या, काय नेमकं प्रकरण? नक्कीच जर पाहिलं मिळतं तर बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एमआयएमला यश मिळालं। त्यानंतर आता इम्तियाज जलील यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला आहे। कव्वालीच्या कार्यक्रमामध्ये एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून थेट इम्तियाज जलील यांच्यावरती पैशाच्या नोटा उधळण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 100 आणि 500च्या नोटांचा समावेश आहे। कव्वाली सुरू असताना इम्तियाज जलील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याच वेळी त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती पैशाची उधळण केल्याची पाहायला मिळाली आणि एकत्र पैशाचा पाऊस पडतो असं त्या ठिकाणी निर्माण झालं। कारण एमआयएमला जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे यश जे आहे ते मिळालेलं आहे। त्याचा आनंद उत्सव जो आहे तो हा साजरा करत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यानिमित्तच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। निश्चित, धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यावर नोटांचा वर्षाव झाल्याचं दिसून येतंय। आता इम्तियाज जलील यांच्याकडून या सगळ्या प्रकारानंतर काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।